मित्रांनो, पैसे सर्वीकडेच मिळतात. इक्विटीला करा, डेरिव्हेटिव्ह इक्विटी डेरिव्हेटिव्ह करा किंवा कमोडिटी करा किंवा कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा पैसे तुम्ही कमवू शकताय. पण त्याच्यासाठी खूप चांगल्या स्ट्रॅटेजी जर का आपल्याकडे असतील तरच आपण चांगले पैसे कमवत असतो. आता बघितले असेल तुम्ही पाठच्या 2 वर्षामध्ये आपण ज्या पद्धतीनं आपला चॅनल पुढे पुढे घेऊन चाललोय, त्यामुळे लोकांचा प्रतिसाद बघता बऱ्याचशा लोकांच्या कमेंट होत्या की सर कमोडिटीमध्ये एखादी चांगली स्ट्रॅटेजी हवी आहे. आणि त्या पद्धतीनं मी आज तुम्हाला एक अशी स्ट्रॅटेजी देणार आहे. त्या स्ट्रॅटेजीवरती तुम्ही इक्विटी मार्केट संपल्याच्या नंतर बिनधास्त 2 तास आराम केल्याच्या नंतर तुम्हाला ट्रेड करायला मिळणार आहे. आणि एक ट्रेड मिळणार तो खूपच चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. फिरायला जाऊन जरी ट्रेड केलात तरी सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकताय. फक्त तुम्हाला काय करायचंय ते नीट व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स तुम्ही बघून घ्यायचे आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड करायचं आहे. आणि जाऊया आज एमसीएक्स ची एक चांगली स्ट्रॅटेजी बघण्यासाठी. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण इक्विटी मार्केट जर सोडलं तर बाकी काही बघितलंच नाही. आणि बऱ्याचशा लोकांना असं वाटलं की सर आपण पुढचा वेळ कुठे काढायचा. आणि बऱ्याचशा कमेंट पण यायला लागल्या की सर कमोडिटीचं काय, करन्सी काय, फॉरेक्स काय, काहीतरी द्या. तर मग त्याच्यावरती आपण ठरवलेलं आहे कमोडिटीवरती काम करायला जायचं. आता कमोडिटीमध्ये एक स्क्रिप्ट आहे, जी स्क्रिप्ट आहे क्रूड ऑइल. सर्वांना क्रूड ऑइल खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. सर्वात जास्त ऑपरेटिंग होणारा हा क्रूड ऑइल, त्याच्यामध्ये सर्वजण काम करत असतात. आता जरी ऑपरेट झालं तरी सुद्धा आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही काही दिवस फॉलो करा पेपर ट्रेडिंगसाठी. त्याच्यानंतर काही दिवसांनी तुम्ही ट्रेड करून बघा. खूप चांगलं जमलं तर तुम्ही याच्यावरती खूप चांगले पैसे कमवू शकाल असं मला वाटतंय. मी म्हणत नाही की तुम्ही इक्विटी सोडा आणि कमोडिटी करा, चांगले पैसे मिळतात. कारण मी सांगतोय पैसे सर्वीकडेच मिळतात. पण मी काय करत असतो, मला जर इक्विटीमध्ये मिळतात तर मी सगळ्यांच्या पाठ लागत नाही. संध्याकाळचा टाइम मी माझ्यासाठी वापरतो. आता फुल टाइम जो ट्रेडर आहे, सकाळी थोडे पैसे कमवतो, दुपारी आराम करतो, संध्याकाळी थोडे पैसे कमवतो, रात्री मस्त आराम करतो. हे जे आहे हे सर्वांच्या बरोबर होत असतं आणि झालं पाहिजे. म्हणून एक अशी स्ट्रॅटेजी आज जाऊन बघायची आहे. त्या स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला क्रूड वरती पैसे कसे कमवायचे आहेत ते जाऊन बघूया. त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे. व्हिडिओ लाईक करायचा आहे, मित्रांना नातेवाईकांना शेअर करायचं आहे. इथे आपल्याला मोटिवेशन मिळतं की माझे व्हिडिओ बऱ्याचशा लोकांनी बघितले, बऱ्याचशा लोकांनी लाईक केले. तुम्ही सुद्धा लाईक करायला विसरू नका. ते लाईकच माझ्यासाठी खूप चांगली असते. मला असं वाटतं की माझे व्हिडिओ तुम्हाला समजतात. आता पुढे जाऊया. क्रूड ऑइल बघायचं आहे, कोणत्या लेवलला आपल्याला काम करायचं आहे आणि किती वाजता काम करायचं आहे. आता इक्विटी मार्केट संपलं किती वाजता? 3:30 वाजता. आता वाजलेत किती? 3:11 झाले. आमचं मार्केट किती वाजता संपलं? आम्ही 1 वाजताच मार्केट क्लोज केलेलं आहे. आता इथे बघायचं क्रूडवरती काम कसं करायचं. त्या अगोदर ज्या ज्या लोकांनी रिस्क मॅनेज शिकलेले नाहीत, कॅन्डल शिकलेले नाहीत, बेसिक मार्केट शिकून घ्या. शिकणं कधीही गरजेचं आहे. आणि असं म्हणतोय मी की शिकणं काळाची गरज आहे. कारण मार्केट शिकल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. कारण बरेचसे लोक, मी ज्यावेळी ऑप्शन मध्ये कॉल मिळत नाही त्यावेळी कॅश लेवल टाकतो, त्यावेळी लोक म्हणतात कॅश म्हणजे काय. याचा अर्थ काय? तुम्ही मार्केट शिकलेला नाही. मी सरळ सांगतो तुम्ही काम करू नका. बऱ्याचशा लोकांना तो राग येतो, असं का बोलतात. पण रिअल इफेक्ट आहे. आपल्याला मार्केटमध्ये सुरुवातीला कॅश लेवललाच काम करायचं असतं. कॅश लेवलच्या नंतर कॅश लेवल स्विंग करून कॅश लेवल तुम्ही इंट्राडे करायचं असतं. स्विंग ही फक्त कॅश लेवललाच होते आणि पोझिशनल फ्युचर ऑप्शन मध्ये होतं. आता इंट्राडे कॅश झाल्याच्या नंतर पुढचा टप्पा येतो तुमचा. ते कमवलेले पैसे जे आहेत त्याच्यावरती तुम्ही ऑप्शन मध्ये जायचं. ऑप्शन मधून तुम्ही ज्यावेळी पैसे कमवणार त्याच्यानंतर तुम्ही कमोडिटी मध्ये जायचं. आणि त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी तुम्हाला आय बटन मध्ये देणार आहे.
आणि ती स्ट्रॅटेजी कधीही लॉस न होणारी स्ट्रॅटेजी आहे आणि ती वापरली तुम्ही तर कधीच लॉस होणार नाही, ही माझी गॅरंटी असते. कारण ते काही रूल्स असतात आणि ते रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात आणि ते रूल्स फॉलो झाले तर तुम्ही कधीच लॉस करणार नाही असं मला वाटतं. त्याच्यानंतर काय होतं, आता क्रूड मध्ये काम करायचं आहे आणि तुम्हाला मार्केट शिकायचं आहे, रिस्क मॅनेजमेंट शिकायचे आहे, तर डिस्क्रिप्शन मध्ये जा. डिस्क्रिप्शन मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला पहिले 1, 2, 3, 4, 5 असे व्हिडिओ नंबर आहेत. ते व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट परफेक्ट मी शिकवलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही काम करा. आता बऱ्याचशा लोकांना वाटेल पहिली 5 मिनिटं फुकट गेली, आता इथून तुम्ही शिकवणार आम्हाला. तर बरोबर आहे. ही पहिली जी 5 मिनिटं होती ती बऱ्याचशा नवीन लोकांना समजवण्यासाठी होती. आता इथून पुढे जाऊया जे मार्केटमध्ये शिकलेले लोक आहेत त्यांच्यासाठी. पण मला आता क्रूड वरती काम करत असताना कॅन्डल लावायची आहे. इथे बघू शकता कॅन्डल कोणती आहे, तर 10 मिनिटांची कॅन्डल आहे. दिसते इथे 10 मिनिटांची कॅन्डल आहे. आता 10 मिनिटांची कॅन्डल लावल्याच्या नंतर मला काय करायचं आहे, मला जायचंय संध्याकाळी 6 वाजता मार्केटमध्ये आणि 6 वाजता चालू होणारी कॅन्डल बघायची आहे. आता बघायचंय, आता वाजले 3 म्हणजे आज तर आपल्याला ट्रेड मिळणार नाही. आता आज आहे सोमवार आणि याच्यानंतर मी 4-5 दिवस मार्केटमध्ये नसणार आहे. तुम्हाला मिळणार हा व्हिडिओ, त्यावेळी त्याच्यानंतर तुम्ही त्याला चेक करा. बरं, इथे 5चा बघूया. ही 16 तारीख आहे म्हणजे आज व्हिडिओ बनवतोय. आज 13 तारखेचं काय झालंय ते बघूया. 13 तारीख आणि 6 वाजताची ही कॅन्डल आहे. ही 6 वाजताची कॅन्डल कोणती कॅन्डल आहे, ग्रीन वाली कॅन्डल आहे. या ग्रीन व्हॅली कॅन्डलचा हाय आणि लो बघायचा. आता इथे नवीन लोक जे असतील त्यांना इथे बघायचंय काय आहे. बघा, ओपन, हाय, लो आणि क्लोज इथे दिसतो. आता जो हाय आहे तो आहे 5,989 रुपये. 5,989 रुपये. या कॅन्डलचा लो काय आहे बघा, 5,976 रुपये. आता दोन इथं लाईन मारायचे ते. एक आहे 5,976 म्हणजे कुठला, खालचा. त्याच्यानंतर 5,989, 5,989. आता 5,989 ला सुद्धा आपण लाईन मार. आता काय करायचं, याच्यानंतर कॅल्क्युलेशन सुरू होतात आणि हे कॅल्क्युलेशन कसे असतात ते इथे तुम्हाला बघायचंय. याच्यामध्ये 2 रुपये प्लस करायचे वरच्या साईडला, 2 रुपये मायनस करायचे खालच्या साईडला. करा. चला, तुम्ही कॅल्सी मारले असेल. बरं, मला इथे समजलं 89 आणि 2 किती जाणार, 90 आणि 91. बरं, 91 लाईन झाली. आता ही लाईन काय आहे, 76ची. आता 76च्या खाली 2 म्हणजे खालती 2 झाले पाहिजे, 75 आणि 74. बस, मला कॅल्सी मारली नाही. तुम्ही कॅल्सी मारायचं तर मारू शकता 2 रुपयासाठी, काही फरक पडत नाही. ओके, आणि कॅल्सी मारून सुरुवात केली तर खूप चांगलं असतं, हे नक्की आहे. ओके, आता याच्यामधला दोघांचा मधला डिफरन्स बघायचा आहे. या दोघांच्या मधला डिफरन्स बघायचा आहे. किती आहे डिफरन्स, तर डिफरन्स आहे 17 रुपये. आता त्याला करायचं आपण राऊंड फिगर. एक तर तुम्ही करायचा 18 रुपये किंवा एकतर तुम्ही करायचा 16 रुपये. आता जर का 18 रुपये झाले तर त्याला डिवाइड करायचं 2ने. बघा, आता मोठी कॅन्डल आली तर तुम्हाला कॅल्सी वापरायचीच आहे. समजा इथे 18 आहे, त्याला डिवाइड करायचं 2ने. आलं किती, 9. किंवा किंवा तुम्ही 16 केलं, त्याला डिवाइड करायचं 2ने, 8 झाले. किंवा कधी कधी 50ची आली, त्याला डिवाइड करायचं 2ने, तर 25 आलं. जो येणारा आकडा आहे, आता इथे किती आला आकडा आला, 16 पकडला आपण तर 8 हा आकडा आला. बरोबर, तर 8 जो आकडा आहे त्या 8 ह्या आकड्याला मार्केट जिथं कॅन्डल बघायची कितीची आहे, 6 वाजताची. या 6 वाजताच्या कॅन्डलला जो क्लोज दिसतोय, आता हा क्लोज कुठे आणायचा,
बघा, क्लोज कुठे आणायचा? इथं वरती दिसते बघा, ओपन, हाय, लो आणि क्लोज. सी म्हणजे क्लोज. 5,987. बरोबर. 5,987 वरून तुम्हाला काय करायचंय? वरती टाकायचे आहेत 8 पॉइंट. 8 पॉइंट. आठ पॉइंट. आता खालती टाकायचे 8 पॉइंट. आता इथे खालती टाकायचे 8 पॉइंट. कन्फ्युजन करू नका. स्टेप बाय स्टेप लिहित चला. इथून आम्ही पुन्हा इथे 8 पॉइंट इथे टाकून दिले. इथे बघा, आपण इथे आलो. आता मी यांचे थोडेसे कलर चेंज करतो, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आम्ही नक्की केलंय तरी काय. बघा, हे 2 कलर आले. आता मला काय करायचं, या दोन ज्या लेवल ब्लॅक कलरच्या आहेत, त्या 2 लेवल आहेत. वरची साईड जी आहे ती इथं करायची आहे बाय. बघा इथे वरची साईड आहे ती बाय आहे, आणि जी खालची साईड आहे ती करायची आहे सेल. ही आली सेलची. आता प्रत्येकाला इथं असं वाटत असेल की बघायला तर खूप बरं वाटतंय, तर काम केलं तर होतंय का? तर जोपर्यंत तुम्ही ते करणार नाही तोपर्यंत हे तुम्हाला समजणार नाही. आता एक तर समजायचं, या ब्लॅक लाईन वरती बाय करायचंय आणि या रेड लाईनला, ब्लॅक लाईनला खाली सेल करायचंय. आता एसएल काय असेल बघा इथे, या दोघांच्या मधला जो एसएल आहे, इथं बाय झालं तर 15 पॉईंटचा एसएल, आणि सेल झालं तर 15 पॉईंटचा एसएल. आता म्हणजेच काय झालं, बाय केल्याच्या नंतर पहिलं टार्गेट काय असेल? 15 पॉइंट. इथं बाय झालं 15 पॉइंट. आता इथे आपण हा टार्गेट पॉइंट लिहूया, T1. हा झाला T1. ओके. आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला टाकायचं आहे 15 पॉइंट. आता एंट्री कुठे मारायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. एंट्री मारताना तुम्हाला आयडिया आली पाहिजे की मी नक्की काय करतोय. आणि हा आला T1. आता हा T1 बाय साईडचा एक आणि सेल साईडचा एक आला. बरोबर. तुम्हाला इथे बघायचं, ही कॅन्डल आहे, याच्यानंतर या कॅन्डलला आपल्याला सेल करायचं आहे. आता या कॅन्डलला सेल करताना आपली इथं सेल आहे, इथं सेल आहे, म्हणजे तुम्हाला याच्यानंतर पहिली दोन्ही लेवल बाय आणि सेल टाकून ठेवायचे आहेत. बाय आणि सेल टाकून ठेवायचे आहे. जर का समजा खाली सेल झाला तर हा तुमचा एसएल होतो, कारण एक लेवल टाकून ठेवलेली आहे. आणि हा बाय झाला तर हा खालचा काय झाला? एसएल झाला, कारण लेवल आपण दोन्ही एकत्र टाकून ठेवलेले आहे. समजा इथे आलो आपण आणि टार्गेट इथे झालं. टार्गेट झाल्याच्या नंतर काय करायचं आहे? जो एसएल लावलेला असतो तो एसएल तुम्ही काय करायचा? कॅन्सल करायचा, आणि इथे T1 ला आमचं प्रॉफिट बुकिंग करून बाजूला व्हायचं. रोजच्या रोज तुम्हाला हे असं जर का करत गेलात तर खूप चांगल्या लेवलला पैसे मिळतात. आता आपण थोडस बॅक टेस्ट करून बघूया. बरोबर. बॅक टेस्टला जाऊया आपण. हे बाकीचं काढून टाकू आपण. तुम्हाला आता समजलेलं आहे. समजलं नसेल तर व्हिडिओ परत बघा. व्हिडिओ पुढचे 2 ते 3 महिने तसाच राहील, त्याच्यानंतर तो डिलीट होईल, कारण ही स्ट्रॅटेजी प्राइस ची आहे, त्यामुळं काही दिवसाच्या नंतर ती ट्रेड करणार नाही. बरं. आता इथे परमनंट स्ट्रॅटेजी काय असतात? त्या परमनंट स्ट्रॅटेजी प्रत्येक वेळी लाईव्ह मार्केटमध्ये मी शिकवत असतो, आणि लाईव्ह मार्केटमध्ये त्या शिकण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 ते 2.5 दिवस लागतात त्या एका स्ट्रॅटेजीला, आणि ते मी लाईव्ह मध्येच आपल्या स्टुडंटना शिकवत असतो, कारण त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. ही कॅन्डल आहे, या कॅन्डलच्या वरती तुम्हाला बाय करायचं, मार्क करायचं, इथे खाली मार्क करायचं आहे. याच्या वरती 2 पॉइंट. हाय काय आहे? ही कॅन्डल आहे 6ची. याच्यावरती बघायचंय 10,
11 आणि 12, 12 आणि लो काय आहे? 5, म्हणजे इथं 3. बरोबर आहे. तर इथे बघू शकता. आता याच्या नंतर तुम्ही क्लोज वरून वरती 5 पॉइंट, बाईंगला क्लोज वरून खालती 5 पॉइंट, सेलिंगला आणि टार्गेट जे तुमचं आहे, दोघांच्या मधला डिफरन्स 10 पॉइंटचा इथे मिळालेले आहेत तुम्हाला 15 पॉइंट. संध्याकाळपर्यंत जर का तुम्ही थांबलात तर इथे मिळालेले आहेत 25 पॉइंट आणि ही कॅन्डल आहे 8 वाजताची. आता तुम्हाला याच्यावरती काम करत असताना पुढच्या एकच तासामध्ये काम करायचं आहे. म्हणजे 6 वाजलेत, 7 वाजायच्या अगोदर जर का ट्रिगर झाला तरच काम करा, नाहीतर करू नका. कारण त्याच्यानंतर जर लॉस झाला तर कव्हर होणार नाही. आणि जर का त्याच्या अगोदर लॉस झाला तर तो परत कव्हर होऊ शकतो काउंटर ट्रेड मारून. आणि तुम्ही अशा पद्धतीने खूप चांगल्या लेवलला पैसे कमवू शकता असं मला वाटतं. इथे 6 ची कॅन्डल कोणती आहे? तर ही आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता इथे तुम्हाला मेजरमेंट करायची गरजच नाही. किती वरती गेलेला आहे? तर या क्लोज वरून जवळ-जवळ 86 पॉइंट गेलेला आहे. पैसेच पैसे मिळालेले आहेत. आता पुढचा हा आला 9 तारीख. 9 तारखेची ही कॅन्डल आहे. इथे बघू शकताय. इथे बघू शकताय. या दोघांच्या मधला जो डिफरन्स आहे, अंदाजे मी 12 पकडतो. 6 पॉइंट खालती सेल करायचं आहे. इथं सेल करायचं आहे आणि इथं बाय करायचं आहे. बाय केलेलं आहे. चांगले पैसे मिळालेले आहेत. बरोबर. आता याच्यानंतर बघूया आपण. ही 6 ची कॅन्डल आहे. तुम्ही इथं बघू शकताय. वरती गेलेलाच नाही म्हणजे बघायचा संबंधच नाही. या क्लोज वरून तुम्ही जर बघितलात तर खाली किती मिळाले? जवळजवळ 57 पॉइंट पैसे चांगले मिळालेले आहेत. त्याच्या 5चा दिवस बघूया. 5 तारखेचा वाजले आहे तिथे 6 आणि ही कॅन्डल आहे 6 ची. या क्लोजिंग वरून खालती मिळालेले आहेत 28 पॉइंट. एक वेळ टार्गेट झालं की दुसरं टार्गेट वरती 25 झालेत. करायचं नाही. फक्त वन वे आहे. जर का तुम्हाला लॉस झाला तरच तुम्ही उलटा ट्रेड मारा, नाही तर मारू नका. आता बघायचंय 4 तारखेची कॅन्डल. इथे वाजलेले आहेत. ही कॅन्डल बघायचं इथे काय झालेलं आहे. ही कॅन्डल आहे 6 ची. इथे बघा कॅन्डल कितीची आहे? 15 ची. म्हणजे 6 पॉइंट इथून, 8 पॉइंट इथून इथं गेले. इथून बाईंग येणार. इथून जर बाईंग झाली असेल तर इथं आपल्याला 16 पॉइंट मिळालेले आहेत. टार्गेट मिळालेलं आहे आणि तसंच खाली गेल्याच्या नंतर सुद्धा मिळालेलं आहे. त्यामुळं प्रॉफिट झालेलं आहे तर तुम्हाला रिटर्न मारायची गरज नाही. आता ही 6 ची कॅन्डल इथं आहे. तुम्ही इथे पण बघू शकता. याच्या नंतर या क्लोज नंतर तुम्हाला पैसे किती मिळाले? 36 पॉइंट. पैसे चांगले मिळालेले आहेत 3 तारखेला सुद्धा. आता इथे 2 तारीख बघूया आपण. ही कॅन्डल आहे. आता इथे बघायचंय मला या कॅन्डलला काय झालेलं आहे. बरोबर. ही कॅन्डल आहे आणि याच्या नंतर क्लोजच्या खाली या दोघांच्या मधला 5 म्हणजे 6, याच्या खाली सेल होणार 6 पॉइंटला. खालती इथं ट्रिगर होणार आणि याच्या वरती 6 पॉइंट इथे बघायचं.
इथे बाय करायचं. आता समजा तुमचा जर का इथं सेल झालाय आणि जर का इथं एस सेल झालाय, तर तुमचा काउंटर ट्रेडनी पैसे किती दिलेत बघायचे आहेत मला. इथे बघू शकता 20 पॉईंट. म्हणजे काय याचा अर्थ पूर्ण या महिन्यामध्ये आपल्याला पैसे मिळालेले आहेत. एकही दिवस एसएल नाही. जो एसएल होता तो काउंटर ट्रेड मध्ये भरून निघालाय, म्हणजे बाकीचे सगळे दिवस प्रॉफिट मध्ये गेलेले आहेत. याचा अर्थ तुम्ही या स्ट्रॅटेजीमध्ये कधीच लॉस होणार नाही. मी फक्त तुम्हाला सांगतो की तुम्ही व्यवस्थित शिकून अजून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करा. मी म्हटलं म्हणून अजिबात करायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जर असं वाटत असेल की हे पैसे देतं, तर पहिलं ट्रेड करायचं आहे तुम्हाला, पेपर ट्रेड, आणि मगच त्याच्यामध्ये ट्रेड करायचा आहे. तोपर्यंत ट्रेड करायचा नाही. आणि मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. असेच व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी येत राहतील. तुम्ही शिकत राहाल, तुम्ही चांगले पैसे कमवत राहाल. धन्यवाद.